तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल असते. इथे गॅसचा स्फोट झाल्यामुळे अर्पिता त्याच्यामध्ये फारच जखमी झालेली असते. तिचा चेहरा, हात सगळं काही भाजलेलं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती 50% इथे भाजलेली असते. त्यामुळे तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल असते. तेव्हा इथे समीर आणि बाकीच्या सर्व लोकांना फारच धक्का बसलेला असतो आणि अर्पिताची ही अवस्था कुणालाही बघवत नसते. तेव्हा 24 तास खूपच जास्त क्रिटिकल आहेत. या 24 तासांमध्ये जर अर्पिता शुद्धीवरती आली तर धोका टळला आहे असं म्हणता येईल. पण जर ती शुद्धीवरती नाही आली तर तिची कंडिशन अजूनच क्रिटिकल होईल असं सांगितल्यानंतर इथे समीरने आपल्या अर्पितासाठी एक निर्णय घेतलेला असतो. समीर अर्पिताच्या जीवासाठी प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये जातो आणि तेव्हा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हातावरती पेटता दिवा घेऊन मंदिराच्या भोवती 108 प्रदक्षिणा घालून अर्पिताचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे समीरची प्रार्थना फळाला येते आणि अर्पिता 24 तासांच्या आत शुद्धीवरती येते. तर अशा रीतीने समीरची प्रार्थना फळाला आलेली असते आणि अर्पिता मरणाच्या दारातून परत आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्पिता किचन क्लाउडमध्ये जात असताना जो काही स्फोट होतो त्याच्यामध्ये ती फारच जखमी झालेली असते आणि हे संपूर्ण षडयंत्र राजसीने अर्पिताचा जीव घेण्यासाठी रचलेलं असतं आणि शेवटीला राजसीच्या मनासारखं घडलेलं असतं. अर्पिता मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेली असते. पण इथे समीर आणि चाळीतले सर्व लोक योग्य वेळेवरती अर्पिताला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात आणि तिच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या सुरू होते. पण अर्पिताची कंडिशन फारच क्रिटिकल. जेव्हा समीर विचारतो की अर्पिता कशी आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात काळजी करू नका, पण त्यांचा इथे BP शूट झालेला आहे आणि त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. पण तुम्ही काळजी करू नका, देवावरती विश्वास ठेवा, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय. सगळेजण टेन्शनमध्ये असताना एक व्यक्ती फारच खुश असते आणि ती म्हणजे राजसी. राजसी सेलिब्रेट करत असते. तिने मिठाई आणलेली असते आणि तोंड गोड करत असते आणि म्हणते की अर्पिता, तू म्हणाली होतीस ना की समीरला आणि मला एकमेकांपासून कुणीही वेगळं करणार नाही, पण मी केलं की नाही वेगळं. आता तू एक काम कर, माझ्या रडणाऱ्या समीरला मी माझा खांदा द्यायला जाईन, तेव्हा तू ढगातून सगळं काही बघ हां. खांदा देता देता मी त्याला माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा परत आणेन असं राजसीने ठरवलेलं असतं. पण इथे समीर आता खचून गेलेला असतो, पण त्याने धीर सोडलेला नसतो. त्याचा त्याच्या प्रेमावरती पूर्ण विश्वास असतो. पण अर्पिता हसत खेळत असताना अचानक जो प्रसंग तिच्यावरती ओढावलेला असतो त्यामुळे समीर दुःखी आणि कष्टी झालेला असतो. तेव्हा सलील कितीही आगाऊ असला तरी त्यावेळेला आपल्या भावाच्या बाजूला बसून त्याला धीर देण्याचं काम करत असतो. तेव्हा समीर सलीलच्या खांद्यावरती डोकं ठेवून खूपच जास्त रडत असतो. तेव्हा सलील म्हणत असतो, दादा रडू नकोस, बहिणीला काहीसुद्धा होणार नाही आहे. तेव्हा डॉक्टर त्या ठिकाणी येतात आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टरसुद्धा आलेले असतात. त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं असतं आणि त्याच्यावरती समीरची सही घेऊन ते निघून गेलेले असतात. त्यांनी त्यांची प्रोसिजर ही पूर्ण केलेली असते. तेव्हा डॉक्टर आल्यानंतर समीर विचारतो की कशा आहेत अर्पिता मॅडम. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, काळजी करण्यासारखं खरं तर काही नाही आहे असं मी म्हणणार नाही, कारण त्यांची कंडिशन क्रिटिकलच आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करतो आहे. तुम्हीसुद्धा धीर सोडू नका. आमचे सिनियर डॉक्टर उद्या येतील आणि त्यांना चेक करतील, पण तोपर्यंत त्यांचा BP नॉर्मल झाला पाहिजे आणि आम्ही जी काही ट्रीटमेंट देतो आहे त्याला त्यांनी व्यवस्थित रिस्पॉन्स केलं पाहिजे. 24 तास थोडे क्रिटिकल आहेत. 24 तासाच्या आत जर त्या शुद्धीवरती आल्या तर धोका टळला असं समजेल आणि जर नाही शुद्धीवरती आल्या तर धोका अजूनही तसाच आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही काही टेस्ट केलेले आहेत आणि त्याचे रिपोर्ट आले की आपण पुढची प्रोसिजर सुरू करू.
असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा इथे समीर म्हणतो, याचा अर्थ धोका अजून टळलेला नाही आहे, म्हणजे अर्पिता मॅडम संकटात आहेत, बरोबर ना? डॉक्टर म्हणतात, हे बघा, मी आत्ताच काही सांगू शकत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही धीर सोडू नका आणि देवावरती विश्वास ठेवा. जेव्हा डॉक्टर असं म्हणतात ना, तेव्हा समीरच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा नर्स येतात आणि म्हणतात की इथे अर्पिता देशमाने यांची कंडिशन फार क्रिटिकल आहे, त्यांचा BP सारखा शूट होतो आहे, तुम्ही लवकरात लवकर चला. आणि जेव्हा इथे डॉक्टरांची धावपळ समीर बघतो, तेव्हा दारामध्ये उभं राहून तो अर्पिताची कंडिशन बघत असतो. तेव्हा त्याला फारच मोठा धक्का बसत असतो. पण त्याने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा अर्पिता मॅडम यांना मी काहीही होऊ देणार नाही, अगदी काहीही. आणि तेव्हा तो एका आशेने आता अर्पिताकडे एकटक बघत असतो आणि त्याच्या डोळ्यातून इथे अश्रू आता वाहतच असतात. पण प्रेक्षकांनो, निलंबरीची अवस्थासुद्धा काही फार बरी नसते. तिने अर्पिताचा खूप राग जरी केला असला तरी अर्पिताच्या जीवावरती बेतावं असं तिने कधीच काहीही केलं नसतं आणि तसा तिने विचारसुद्धा केलेला नसतो की इथे अर्पिताचा जीव जावा. आणि त्यामुळे इथे आता समर्पिता किचनची जी अवस्था झालेली असते ना, स्फोट झाल्यानंतर सगळं जळून खाक झालेलं असतं, ते सगळं बघितल्यानंतर इथे खूपच जास्त वाईट कंडिशन ही आता समीरच्या वडिलांची म्हणजे राजेंद्र देशमाने आणि निलांबरी देशमाने यांची झालेली असते. तेव्हा इथे निलांबरी म्हणत असते, अहो तुम्ही इथे काय करताय, तुम्ही चला बरं आतमध्ये चला, बसा इथे बसा आणि काळजी करू नका, त्या मुलीला काही होणार नाही, बरी होईल, ते काहीच होणार नाही तिला, तुम्ही देवाचा धावा करा, देवाचा धावा करा. तेव्हा तिने आता पाठवलेलं असतं रेणुकाला म्हणते, तू जा आणि बघून ये ती मुलगी कशी आहे. रेणुका जाते, बराच वेळ बाहेर उभी राहते, पण तिला ना रिक्षा भेटत ना बस. तेव्हा ती सलीलला फोन करते आणि सलीलकडून माहिती मिळवते. तेव्हा घरी आल्यानंतर इथे आता निलंबरी म्हणते, रेणुका तू लगेच आलीस, अगं हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं ना तुला, ती मुलगी कशी आहे. तेव्हा रेणुका म्हणते, अगं काय करू, मगापासून मी नाक्यावरती उभी आहे, ना मला इथे रिक्षा भेटत आहे ना बस भेटत आहे, शेवटीला वैतागून मी घरी आले. पण सलीलजवळ बोलणं झालं आहे माझं. सलीलने सांगितलं की तिची कंडिशन फार बरी नाही आहे, क्रिटिकल आहे खूप, 24 तास खूपच जास्त डेंजरस आहेत असं सांगितलं आहे. तेव्हा निलंबरीला आणि राजेंद्र काकांना फारच मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय म्हणालीस तू. तेव्हा इथे रेणुका दोघांनाही सावरत असते, दोघेही रडायला लागतात. तेव्हा निलंबरी म्हणते, हे सगळं माझ्यामुळे झाले का, कारण इथे दिवा फडफडला होता, त्या मुलीला मी थांबवलं असतं तर जास्त बरं झालं असतं नाही का. पण त्यानंतर इथे समीर काही आता वाट बघत बसत नाही. जेव्हा डॉक्टर म्हणतात की 24 तास उरलेत आणि देवावरती विश्वास ठेवा, तेव्हा तो सरळ आता देवाचाच धावा करतो. तो सरळ जातो मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी इथे आता महाआरती करण्यात आलेली असते आणि त्या आरतीचा मान समीर आणि अर्पिताला देण्यात आलेला असतो. त्याच मंदिरामध्ये समीर आता गेलेला असतो आणि देवाजवळ धावा करत असतो. दोघेही गणपती बाप्पाला खूपच जास्त मानत असतात आणि तिथे जे गुरुजी असतात ते म्हणतात, काय झालं समीर, तू रडतोयस का. तेव्हा समीर म्हणत असतो की अर्पिता मॅडम यांचा जीव खूपच मोठ्या संकटात सापडलेला आहे, त्यांच्यावरती धोका आहे, त्यांचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि घडलेला प्रसंग गुरुजींना सांगतात. तेव्हा गुरुजी म्हणतात, काळजी करू नको, तू आता इथे देवाच्या पायथ्याजवळ आलायस ना, तू तुझ्या बायकोसाठी प्रार्थना कर, जे काही संकट आहे ते दूर होईल आणि सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की आजचा दिवस खूपच चांगला आहे, आजच्या दिवशी जर तू इथे देवाचा धावा केलास, जळका दिवा हातावरती घेऊन मंदिराच्या भोवती 108 प्रदक्षिणा घातल्यास ना, तर इथे नक्कीच देव तुझं ऐकेल, तुझी प्रार्थना फळाला येईल. हे जे काही तू मनापासून करतोयस ना, देवापर्यंत नक्की पोचेल. तेव्हा समीर म्हणतो, 108 काय, त्यांच्यासाठी मी कितीही प्रदक्षिणा घालायला तयार आहे. आणि तेव्हा इथे समीर अणवणी पायांनी आता इथे देवाचा धावा करत असतो, हातावरती जळका दिवा घेऊन मंदिराच्या भोवती 108 प्रदक्षिणा घालत असतो आणि फक्त त्याच्या मनामध्ये एकच विचार, काहीही झालं तरी अर्पिता मॅडम शुद्धीवरती आल्या पाहिजे, लवकरात लवकर बऱ्या झाल्या पाहिजे.
एकदा का त्या बऱ्या झाल्या की त्यांना मी माझ्या मनातलं सांगेन की त्या माझ्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाच्या आहेत, त्या किती महत्त्वाच्या व्यक्ती आहेत हे त्यांना मला सांगायचं आहे. इथे राजेंद्र काका आणि निलांबरी दोघेही फार टेन्शनमध्ये असतात. निलांबरी म्हणत असते की देवा पडपडला होता, मग मी का नाही थांबवलं त्या दोघांना? मला कळलं होतं काहीतरी संकट येणार आहे, त्याची चाहूल मला लागली होती, कुठेतरी पाळ चुकचुकली होती. मग मी त्या मुलीला आणि समीरला थांबवलं असतं तर काय बिघडलं असतं? पण मी का असा वाईट विचार केला की काही नाही होणार? कदाचित थांबवलं असतं तर ती मुलगी आता सुखरूप असते ना, असे विचार तिच्या मनात येत असतात. तिने थांबवलं नाही म्हणून ती स्वतःला दोष देत असते. पण खरं तर चुकी कुणाचीच नसते, चूक असते ती राजसीची. कारण तिने अर्पिताला मारण्याचा कट रचलेला असतो आणि त्यामुळे हा प्रसंग अर्पितावरती ओढावलेला असतो. तेव्हा निलांबरी देवाला म्हणत असते, देवा काहीही कर, पण त्या मुलीला शुद्धीवरती आण. कारण का? तर ती मुलगी काही वाईट नाही आहे. मला जरी ती आवडत नसली तरी ती चांगली आहे, माणूस म्हणून ती चांगली आहे. माझ्या समीरवरती तिचं प्रेम आहे, घराच्या भल्याचा विचार करते. त्याच्यामुळे मला जरी आवडत नसली तरीसुद्धा तू तिला बरं कर, असं निलांबरी देवाला म्हणत असते. त्याचबरोबर इथे आता काका तर काही रडतच असतात, कारण त्यांनी अर्पिताला मुलगीच मानलेलं असतं. ते सुद्धा प्रार्थना करत असतात. आणि इथे सलील आता हॉस्पिटलमध्ये असतो. जेव्हा इथे समीर मंदिरामध्ये जातो आणि तिथे 108 प्रदक्षिणा पूर्ण करत असतो हातावरती जळका दिवा घेऊन, तेव्हा इथे आता दिवा जो काही वितळतो, सगळे चटके त्याच्या तळ हाताला बसतात आणि त्याच्या हाताला पूर्णपणे खड्डा पडलेला असतो. पण हे सगळं समीरने केलेलं असतं अर्पिताचा जीव वाचवण्यासाठी. अर्पिता जगली पाहिजे, ती पुन्हा बरी झाली पाहिजे आणि तिने नेहमी हसत खेळत राहिलं पाहिजे. मी तिला कुठलंही दुःख टेन्शन देणार नाही, तिला नेहमी मी आनंदामध्येच ठेवेन, असं तो आता मनातल्या मनात म्हणत असतो. आणि फक्त इथे देवाचा धावा करत असतो की काही झालं तरी अर्पिता मॅडम शुद्धीवरती आल्या पाहिजे आणि त्यासाठी तो 108 प्रदक्षिणा घालत असतो. सलीलने फोन करून निक्कूला सांगितलेलं असतं की इथे अपघात झाला, गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये अर्पिता वहिनीला खूप भाजले, ती ICUमध्ये आहे. तेव्हा इथे सगळेजण आता अर्पिताचे भाव, बहीण आणि पप्पा हे हॉस्पिटलला यायला निघालेले असतात. तिच्या आईलासुद्धा धक्का हा बसलेलाच असतो, कारण राग वगैरे असला तरीसुद्धा त्या माणसाचा जीव जावा इथपर्यंत तरी कुणी वाईट विचार करत नसतं. आणि त्यामुळे अर्पिता संकटात सापडल्यानंतर सगळ्यांनाच आता मनामध्ये धक्का बसलेला असतो, तसंच तिच्या आईलासुद्धा बसतो. तेव्हा निक्की आणि इथे बाबा आणि तिचा भाऊ तिघेही जण जायला निघाल्यानंतर ती म्हणते, एक एक घास तरी खा, असंच उपाशी पोटी जाणं हे चांगलं नसतं कुणासाठीच. तेव्हा एक एक घास खा आणि जा. त्यामुळे इथे तिघेही जण आता कसा तरी एक एक घास खातात आणि लगेच तिथून निघून हॉस्पिटलला येतात. समीर तिथे नसतो. समीर कुठे गेला आहे? तर इथे आता समीरच्या पायाला काचा टुपलेल्या असतात, कारण त्यांनी अनवाणी पायाने प्रदक्षिणा घातलेल्या असतात मंदिराच्या बाहेरून आणि त्यामुळे त्याच्या पायाला काचा टुपलेल्या असतात. त्याच्या हाताला दिव्यामुळे खड्डा पडलेला असतो आणि त्यावेळेला इथे 108 प्रदक्षिणा होताच अर्पिता डोळे उघडते. अर्पिता ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करते, ती शुद्धीवरती आलेली असते. आणि तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की आनंदाची गोष्ट आहे, समीर देशमाने कुठे आहेत? त्यांना सांगा की त्यांची बायको शुद्धीवरती आलेली आहे. तेव्हा सलील आता समीरला फोन करतो आणि म्हणतो, दादा अरे कुठे आहेस तू? वहिनी शुद्धीवरती आले, तू लवकर ये. तेव्हा त्याच्या 8 प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या असतात आणि त्याचं हे व्रत आता फळाला येतं. आणि त्यानंतर तो देवाच्या पाया पडतो आणि तिथलं एक फूल गुरुजींनी आता प्रसाद म्हणून दिलेलं असतं आणि तिला कपाळाला लावण्यासाठी विभूतीसुद्धा दिलेली असते. ती घेऊन समीर आता हॉस्पिटलला येतो. समीरची अवस्था बघून इथे आता अर्पिताच्या वडिलांना फार वाईट वाटतं, कारण समीरचा भाजलेला हात, पायातून येत असणारं रक्त आणि हातामध्ये असणारं फूल हे सगळं सांगून जात असतं की समीरने देवाजवळ प्रार्थना केलेली आहे. तेव्हा ते फूल आता तो अर्पिताच्या डोळ्याला लावून ते बाजूला ठेवतो आणि विभूती तिच्या कपाळाला लावतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्पिता जेव्हा समीरचा हात बघते तेव्हा तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं, कारण त्याच्या हाताला इथे खड्डा पडलेला असतो, त्याचा हात भाजलेला असतो. आणि तेव्हा तिथे उभे असलेल्या सर्वांना कळतं की समीरने अर्पितासाठी जळका दिवा हातामध्ये घेतला आणि 108 प्रदक्षिणा घातल्या.
त्यामुळे इथे आता अर्पिता बरी झालेली असते आणि समीरने ठरवलेलं असतं की आता लवकरात लवकर माझ्या मनातलं प्रेम मी अर्पितासमोर व्यक्त करणार.